स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते बीडच्या परळीकडे। संतोष देशमुख हत्येच्या महिनाभरानंतरही बीड धुमसतंय। काल मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांनी ग्रामस्थांचं आंदोलन केलं, तर आज मकोका लावण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी आणि कुटुंबियांनी ठिय्या मांडला। इतकंच नव्हे तर परळी बंद पाडली। पाहूयात परळीतला आज दिवसभरातला ड्रामा नेमका कसा होता। बीड मधलं परळी। वाल्मीकांना तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। वाल्मीकांना तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मंगळवार सकाळपासून हेच परळी आंदोलनाचं केंद्र बनलं। बदनामी करणाऱ्या आमदाराचं धिक्कार। पण आज आंदोलनकर्ते कोण होते? तर तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडचे समर्थक आणि कुटुंबीय। हो 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 वाल्मीकांना तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। वाल्मीकांना तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सोमवारी मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढले आणि त्यांनी आंदोलन केलं। तशाच प्रकारचं आंदोलन वाल्मिक कराडच्या समर्थकांनी सुरू केलं। कराड समर्थक शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढले आणि त्यांनी तासभर ठिय्या मांडला। आता ही दृश्य आहेत परळी पोलीस स्टेशन समोरची। इथे ठिय्या मांडला तो वाल्मिक कराडची पत्नी आणि आईनं। कराडला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातंय असं म्हणत पत्नी आणि आईनं कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। नको पाणी, नको मला पाणी पिऊन काय जगायचं या कुठवर जगवा आता। महिना झाले जगायले ना, पाणी पिऊन अन्न खाऊन, आज पाणी पिऊन कुठवर जगू मी। आता मला पाणी देऊ नका, काही नका, राखेलचा डबा ना अंगावर टाका आणि फुकून द्या। वाचून काय उपयोग आहे का माझा? एवढा माझा एक महिना झाला माझ्या नदी नाही, ह्याचा काही उभेक व्हायलाय का? माझी मागणी एवढीच आहे की माझ्या नवऱ्यावर जे खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न जे तुम्ही करताय आंदोलन करून, ते प्रयत्न थांबवले जावेत आणि ते गुन्हे लागता कामा नयेत त्यांच्यावर। काही गुन्हा नसताना जर गुन्हे दाखल आंदोलन करून त्यांच्या लेखा पोरावर गुन्हे दाखल करायलेत म्हणलं, ती माऊली कशी ग बसल? ती उठा मी स्वतः घरी नव्हते, ती मनानच आली येऊन बसली इथं। नाही, जर तुम्ही लोकांचं ऐकून जर तुम्ही मोका कायदा 308 302 वगैरे काय आहे असे गुन्हे लावत असाल तर आम्ही पण आंदोलन करून की ते कायदे तुमचे मागे घेतलेच पाहिजेत, तुम्ही ते गुन्हे मागे घेतलेच पाहिजेत। दिवसभर परळीत हे आंदोलन सुरू असताना संध्याकाळी शिरसाळा गावातील पोलीस स्थानकाबाहेर कराड समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली। इतकंच नाही तर काही समर्थकांनी स्वतःला पेटवण्याचाही प्रयत्न केला। हे सगळं घडल्यानंतर संध्याकाळी 5:30च्या सुमारास परळी शहर पूर्ण बंद झालं होतं। बीड जिल्ह्यात 28 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले। हे आदेश लागू होण्याआधीच परळी शहरातील बाजारपेठ बंद होती। दिवसभरात 1-2 जाळपोळीच्या घटनाही घडल्या, तर काडे गावात एक एसटी ही फोडण्यात आली। मस्साजोग सरपंचांच्या हत्येला महिना उलटून गेला। बरेच आरोपी तुरुंगात आहेत। एकीकडे मस्साजोग ग्रामस्थ न्यायासाठी रस्त्यावर उतरले, तर आज आरोपींच्या समर्थकांनी आणि कुटुंबियांनी परळी बंद केला।
परळीतल्या आणि एकूणच बीड मधल्या या सगळ्या ड्राम्याचा शेवट काय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.